जय हरी शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये जे काही अटी आणि निकष लावले होते त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने बदल केलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे। त्यानंतर एक अट होती, जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 26-27चं कर्ज भरल्याच्या नंतर 50,000 रुपये प्रोत्साहन दिल्या जाणार होतं, मात्र ती सुद्धा अट रद्द झालेली आहे। आणि त्याचसोबत एप्रिल 2026 व मे 2026 मध्ये जो अवकाळी पाऊस झाला होता, यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं होतं। अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारनं आज शासन निर्णय काढून मदत जाहीर केली आहे। आता नेमकी ही मदत किती आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मिळणार आहे, याबाबत थोडक्यात माहिती आपल्याला या व्हिडिओमधून घ्यायची। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, 10 जुलै 2026चा हा शासन निर्णय आहे। अगदी थोडक्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एप्रिल व मे 2026 यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, या शेतकऱ्यांना 84,23,65,000 रुपये एवढी मदत मंजूर झाली आहे आणि ती थेट DBTच्या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे ते पण आपण बघू। नागपूर जिल्ह्यासाठी आहे 73,92,000 रुपये। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यासाठी आहे 5,25,57,000 रुपये। वर्धा जिल्ह्यासाठी आहे 8,16,000 रुपये। त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी आहे 3,68,000 रुपये। जळगाव जिल्ह्यासाठी आहे 4,26,13,000 रुपये। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आहे 94,31,000 रुपये। त्यानंतर रायगड जिल्ह्यासाठी आहे 10,53,000 रुपये। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहे 14,50,000 रुपये। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे 7,11,000 रुपये। नांदेड जिल्ह्यासाठी आहे 16,04,000 रुपये। धाराशिव जिल्ह्यासाठी आहे 19,02,000 रुपये। हिंगोली जिल्ह्यासाठी आहे 40,40,000 रुपये। लातूर जिल्ह्यासाठी आहे 1,53,000 रुपये। त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी 67,58,49,000 रुपये नुकसान भरपाई आहे। अकोला जिल्ह्यासाठी 40,92,000 रुपये। यवतमाळ जिल्ह्यासाठी 9,23,000 रुपये। बुलढाणा जिल्ह्यासाठी 48,000 रुपये। वाशिम जिल्ह्यासाठी 43,000 रुपये। तर सांगली जिल्ह्यासाठी 2,98,50,000 रुपये। पुणे जिल्ह्यासाठी 74,52,000 रुपये। कोल्हापूर जिल्ह्यासाठी केवळ 18,000 रुपये अशी ही नुकसान भरपाई एकूण 84,23,65,000 रुपये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे आणि लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना वितरित होईल अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।